भगवा आतंकवाद तशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. मोहन भागवत यांना सुद्धा पकडून आणा असा आदेश होता. हा सगळा आदेश रेकॉर्डवर आहे. मला ह्या कामगिरीसाठी सिक्रेट फंडातून पैसे देण्यात आले होते. आणि हा आदेश मान्य परमवीर सिंग साहेब यांचा होता. मी काय रोज काम केला, कुठे गेलं, काय गेलं ते त्यांनाच मला रिपोर्टिंग करायचे आदेश होते. रामजी कलसंग्रह पाटीदार जिवंत नव्हते, परंतु त्यांना जिवंत दाखवण्यासाठी मला परत फिरवा लागले. आज मालेगाव बॉम्बस्फोटातील महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलेला आहे. त्यातील 7 जे मुख्य आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आपल्यासोबत 2008 साली मालेगाव येथील झालेल्या बॉम्बस्फोटात ATHचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महबूब मुजावर आपल्यासोबत आहेत. सर तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. तुम्ही मालेगाव बॉम्बस्फोटाचा सखोल असा तपास केला होता. कशा पद्धतीचा तो तपास होता? तो सगळा तपास माझ्याकडे नव्हता. या जे आता कोर्टामध्ये जे निकाल लागला त्याचाही तपास माझ्याकडे नव्हता. काही पार्ट माझ्याकडे तपास होता. तो तपास मी करत असताना त्यातले खोट्या मुद्द्यावरती किंवा त्या भगवा आतंकवाद याच्यावरची जे काय उहापोह झाला होता, त्यावेळेस बवाल झाला होता, तशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती, त्या संदर्भात मी होतो त्याच्यामध्ये. परंतु मला जो आदेश दिला होता की रामजी कलसंग्रह, दिलीप पाटीदार, संदीप डांगे यांना अटक करून आणण्याचे आदेश दिले होते. त्याच्यानंतर माननीय मोहन भागवत यांनासुद्धा पकडून आणा असा आदेश होता. आणि हे सगळा आदेश रेकॉर्डवर आहे. माझ्याकडे सगळे त्याचे डॉक्युमेंट आहेत. मला ह्या कामगिरीसाठी सिक्रेट फंडातून पैसे देण्यात आले होते सरकारकडून. त्यानंतर वॉरंट देण्यात आले होते. वॉरंट म्हणजे रेल्वे वॉरंट, ST वॉरंट, आणि सरकारतर्फे हत्यार प्रोव्हाइड करण्यात आले होते. त्याशिवाय 10 कर्मचारी मला माझ्या पसंतीचे महाराष्ट्रातून तुम्ही कुठलेही अधिकारी घ्या आणि हे कारवाई पूर्ण करा, हा तपास पूर्ण करा असा मला आदेश होता. आणि हा आदेश मान्य परमवीर सिंग साहेब IPS अधिकारी व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांचा होता. आणि मी रोजच्या रोज त्यांना रिपोर्टिंग करत होतो. मी काय रोज काम केला, कुठं गेलं, काय गेलं ते त्यांनाच मला रिपोर्टिंग करायचे आदेश होते. त्याप्रमाणे मी इंदोर, नागपूर, भोपाळ, अजमेर, गोकाक, बेळगाव अशा बऱ्याच ठिकाणी माझ्या स्टाफसह फिरलो तिथं आणि त्या तपास केला. प्रत्यक्षात त्या आरोपींना मारण्यात आलं होतं. जे रामजी कलसंग्रह आणि पाटीदार हे जिवंत नव्हते, परंतु त्यांना जिवंत दाखवण्यासाठी मला परत फिरवा लागले होते. मी ते मला पसंत नव्हतं ती गोष्ट. आणि शिवाय एवढे मोठे ते नागपूरला जाऊन धरून आणा असं म्हणल्यानंतर मला ते खोटं शक्यच नाही, माझ्या हातनं झालं नाही ते. ह्या सगळी वस्तुस्थिती ज्यावेळेस यांच्या लक्षात होती, याला सगळी माहिती आहे. मी सोलापूर नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या ठिकाणी मी नसताना त्या ठिकाणी ह्यांनी मॅनेज करून गुन्हा दाखल करणार. आणि ते गुन्हा दाखल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका परमवीर सिंग साहेबांची होती. काय तर करायला हात घाला आणि जे ATHची रिव्हॉल्वर काढून घेऊन जमा करा, जप्त करा म्हणून. 17 वर्ष ह्या खटलेचा निकाल चालला. आज पूर्ण निर्दोष. कशा पद्धतीने बघता आज तुम्हाला त्या बाबतीत काय वाटतं? तेच सांगणार आहे मी. तर त्याच्यामध्ये मी इथल्या कोर्टामध्ये जबाब दिला की यांनी हे सगळे मी आत्ता तुम्हाला जेवढं सांगितलं ते सगळा जबाब दिला इथं. आणि माझे ॲडव्होकेट होते DN भडंगे, त्यांनी माझी बाजू मांडली आणि त्याच्यामध्ये मी निर्दोष सुटलो. निर्दोष सुटल्यानंतर हे डॉक्युमेंट NIAच्या कोर्टामध्ये कन्सिडर करण्यात आले. कुठंतरी न्याय मिळाला, त्यामुळं मला आनंद आहे मला. आणि हे सगळं जो आकाडतांडव करण्यात आला किंवा जे काही हे तपासन, हे थोतांड, बोगस तपास हे जे करण्यात आलं त्यात माझी बी भूमिका बजावण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु मी ते काय केलेलं नाही आणि ते रेकॉर्डवर आले. आणि त्यामुळे हे निर्दोष सुटल्यामुळे मला आनंदच आहे. कुठेतरी तुमच्यावर राजकीय दबाव होता त्यावेळेस, तत्कालीन जे राज्य सरकार होतं किंवा तत्कालीन जे मंत्री होते त्याच्यावर तुमच्यावर काही दबाव होता का
किंवा कुठल्या वरिष्ठ असू कुठले आमिष दाखवण्यात आले होते का तुम्हाला तेव्हा? नाही नाही, माझ्याकडे आम्हीच नाही, मी सरकारी ड्युटी करायला लागलो होतो. मला कायदेशीर नेमण्यात आलं होतं. दबाव त्या अधिकाऱ्यावर असेल हो. ते जे काय अधिकारी आदेश देत होते त्यांच्यावर दबाव असणार. त्यांना पोस्टिंग पाहिजे, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी करायला पाहिजे, प्रमोशन मिळायला पाहिजे वगैरे वगैरे, त्यांचा दबाव होता. मी कनिष्ठ अधिकारी, मला आजपर्यंत मी निर्दोष सुटलो किंवा मी हे सगळं काय माझं आहे तर आजपर्यंत मी पेन्शन फंड काय बी मिळालं नाही मला. आणि मी कुणाला मागितलं पण नाही, अजूनपर्यंत मागणी पण केलेली नाही. ह्याची वाट बघायला लागलो होतो मी या केसची. हे निर्दोष सुटल्यानंतर मग मी माझी बाजू मांडीन. मी कधीही कुठं वाच्यता केली नाही. फक्त एकदा माझी सगळ्या वृत्तपत्रवाल्यांनी मुलाखत घेतली होती या संदर्भात, मी निर्दोष सुटल्यानंतर. तर ह्याच्यामध्ये मला कुठला आमिष असणार आहे? मला जेलमध्ये घातल्यानंतर मला कुठला आमिष? जेल हे आमिष आहे. म्हणजे तुम्ही जी प्रामाणिकपणे तुमची सेवा बजावली त्याचं कुठेतरी फळ मिळालं किंवा तुम्हाला त्या बाबतीत भोगावं लागलं असं म्हणा? भोगावं लागलेलं आहे, फळ कुठलं मिळतं आहे? मला भोगावं लागलं कारण मी केलो नाही आणि मला गोपनीयता माहीत होती म्हणून त्यांनी हे केलं. आणि ही गोपनीयता होती, गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून मी कुठं वाच्यता केली नाही. कागदोपत्री केली, कोर्टासमोर केली, असं काय भंग केलं? आज हे निर्दोष सुटलेत, मला बोलायचं चान्स आहे म्हणून बोलालो तुमच्याशी. आता त्यावेळेस भगवा आतंकवाद हा मोठा प्रचलित आणि हिंदूंना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र असं असलं तरी मोहन भागवतांना तुम्ही पकडून आणा अशा आदेश पण काढण्यात आले. काय परिस्थिती होती त्यावेळेस हेच विषय होता, भगवा आतंकवाद वगैरे हा विषय होता. त्यात मला काय इंटरेस्ट नव्हता. भगवा आतंकवाद, हिरवा आतंकवाद ह्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. मी माझी प्रामाणिकपणे नोकरी करत होतो आणि माझ्याबरोबर स्टाफ होता. जे करायला पाहिजे ते केलं मी. परंतु ह्या गोष्टी खोट्या आहेत. ह्या गोष्टी खोटेपणानं चालवलेल्या आहेत हे मला माहीत होतं आणि मी ते पूर्णत्व केलो नाही म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यातून निर्दोष सुटलो. कशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते? हे असेच बोगस गुन्हे. रिव्हॉल्वर ATS आहे, मी ATSमध्ये आहे, मला 10 मर्डर करायचा अधिकार आहे, मी तुला मारतो, अशा पद्धतीची एक गुन्हेगाराची फिर्याद घेतली. तोही पूर्वी बॉम्बस्फोटमध्ये सापडलेला. तशा माणसाला फिर्याद तयार करून तिने फिर्याद करून मला गुन्हा दाखल करून त्याला वाटलं मी पळून जाईन. पळून गेलो नाही, मी सरळ जाऊन हजर झालो आहे. बाबा मी इथंच आहे. मला लेखी रिपोर्ट दिले, एक लेटर दिले मी कर्नाटकमध्ये असताना, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या म्हणून. मग मी आल्यानंतर मला अटक केली. पळून कशाला जाऊ मी? आणि माझं नुकसान झालं, त्याच्यामुळे माझ्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला. आणि तो बेस मी कुठंतरी मांडलो आणि त्याच्यातून हे निष्पन्न झालं, त्यामुळे मला आनंद आहे. तो माझं म्हणणं कुठंतरी गेलं. आता ते जजमेंटमध्ये काय मला माहीत नाही. ते जर जजमेंटमध्ये हा विषय असेल तर मला नक्की आनंद होणार आहे. मोहन भागवतांचा काय विषय होता? त्यांना अटक करा, त्यांना पकडून आणा, कशामुळं? भगवा आतंकवाद म्हणून त्यांना गोवण्यात येणार होतं आणि त्याच्यात मला भूमिका बजावण्याला सांगितली होती. ते अशक्य होतं, ते भयानक होतं. सांगितलं ना तुम्हाला परमवीर सिंगचा आता भ्यायचं काय कारण नाही हो. परमवीर सिंग आणि त्याच्या वरिष्ठ अधिकारी जे होते त्यांचा आदेश होता आणि त्यांच्या आदेशान्वयेच दिवसभर काम करत होतो. सकाळ संध्याकाळ त्यांना फोन करून रिपोर्ट करत होतो, मी इथं आहे, मी तिथं आहे, मी इथं गेलो, तिथं गेलो, नागपूरला गेलो, तिथं थांबलो, काही दिवस मुक्काम केला. रोज सांगत होतो मिळून आले नाहीत म्हणून आणि निघून आलो मी. अशा टाईपचं होतं ते. कुठेतरी परत तुम्ही मोहन भागवतांचं नाव घेऊ नका, कारण विनंती आहे तुम्हाला. ते लई मोठी व्यक्ती आहे, त्यांचं काय ह्याच्यात संबंध नाही. त्यांना परत माझ्या तोंडून वदवणं चुकीचं आहे. तुमची जी आता सेवा राहिली होती किंवा बजावायची राहिली होती, तुमचं फंड असेल, हे असेल, हे मिळवण्यासाठी तुमचा काय धडपड आहे का? काही सुद्धा नाही केलं मी. आता करीन. कारण ज्यावेळेस पाठीमागं मी सुटलो, ज्यावेळेस तुम्ही कोणी मुलाखत घेतली होती त्यावेळेस आवाज झाला होता की ह्याला पैसे मिळावे, त्यांना नोकरीवर यावा म्हणून हा बोंबलालेला आहे. तसं नाही आहे ते. आजपर्यंत मी कुणाकडेही गेलो नाही आणि कुणीही माझ्याकडे आलं नाही. मी आपला भीतीपोटी गप्प बसून होतो. भीतीच पोटी मला, कारण बोललं तर माझ्यावर काय पण अंगलट येईल म्हणून घरीच गप्प बसतो. आणि माझं सार्वजनिक जीवनातून माझं आयुष्य नष्ट झालं. मी सार्वजनिक जीवनात वागतसुद्धा नाही. हेच कारण होतं ते. मी 35 वर्ष पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणून नोकरी केली, कुणाच्या हाताखाली काम केलं नाही. 42 वर्ष सर्व्हिस केली आणि या प्रकरणामुळं मी
माझं संपूर्ण अधोगती झाली, माझे घर बरबाद झालं, सगळं झालं. पण कधीही मला पेन्शन द्या, मला फंड द्या, मला हे द्या. अजून मला 10,000 रुपये पेन्शन आहे. 10,000 रुपये फक्त उदरनिर्वाहासाठी पेन्शन आहे. मी वाट बघायला लागलो होतो. मी कधीच म्हणलो नाही मला पेन्शन द्या म्हणून. त्यामुळं ह्याच्यात स्वार्थ निस्वार्थ काही संबंध नाही याच्यामध्ये. तर राज्य सरकारकडून ह्या बाबतीत काय अपेक्षा आहे? नाही कुठं काय सरकार रीत सर मी खरं आहे तर मला मिळेल. सरकारकडून कशाला अपेक्षा करू? सरकार दिलं नाही, पूर्वीचं बी दिलं नाही, यांनी बी दिलं नाही, मी गेलो नाही. माझा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून हे बोंबलाला आहे किंवा बोलायला आहे असं होईल. त्यामुळे मी गेलो नाही साहेब. आहे त्याच्यातच माझं चाललं आहे व्यवस्थित. आता मला प्रयत्न करावे लागतील, माझं मला मिळेल. अशा पद्धतीने तत्कालीन जे ATHचे पोलीस निरीक्षक होते मुजावर सर आपल्यासोबत होते. त्यांनी A to Z 2008 पासून ते 2025पर्यंत जो काही घटनाक्रम आहे तो न्यूज 18 लोकमतशी बोलताना सविस्तर सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांनी कुठेतरी आपलं जो आज न्यायालयाचा निकाल आलेला आहे त्याच्यावर भाष्य करताना कुठेतरी आपली जी इच्छा होती ती पण बोलून दाखवलेली आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.